आता बातमी आहे रामटेकमधून। रामटेकमध्ये वंचितने 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहे। दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत वंचितचे एबी फॉर्म जोडले। शंकर चहांदे, किशोर गजभी यांना वंचितकडून हे एबी फॉर्म देण्यात आले। तर आज अर्जांची छाननी होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी कुणाचा अर्ज ग्राह्य धरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडून रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक शंकर चहांदे आणि दुसरे किशोर गजभी असं 2 एबी फॉर्म दिल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे अधिकृत उमेदवार वंचितचा रामटेकमध्ये कोण आहे आता हे प्रकाश आंबेडकर यांना जाहीर करावं लागणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज अर्जाची छाननी आहे। ज्यांनी आधी अर्ज भरला, एबी फॉर्म जोडला, त्याचा ग्राह्य धरला जाणार की पक्ष जो जाहीर करणार त्याचा ग्राह्य धरला जाणार याकडेही लक्ष लागलेलं आहे। परंतु सध्या 2 उमेदवारांनी काल एबी फॉर्म जोडलेले आहे वंचितचे। त्यापैकी शंकर चहांदे यांनी 2:33 आपला एबी फॉर्म सबमिट केला आणि त्याच वेळेस जे आहे ते किशोर गजभी यांनी सुद्धा एबी फॉर्म जोडलेला आहे वंचितचा। आणि किशोर गजभी यांनी दावा केला की मीच अधिकृत उमेदवार आहे म्हणून। दोन्ही उमेदवार वंचितचे असल्याचा दावा करतायत, परंतु कुठल्या एका उमेदवाराची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार आहे। हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला रामटेकमध्ये। वंचितच्या 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला आहे। काल जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी यादी जाहीर केली त्यात रामटेकचा रकाना जो आहे तो खाली होता। रामटेक ही उमेदवारी जाहीर केली नव्हती, परंतु एबी फॉर्म जे आहे ते पाठवण्यात आले आणि ते 2 जणांना पाठवण्यात आले। त्यामुळे अधिकृत उमेदवार कोण या संदर्भात तुमच्याकडून अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।